जिभेची चव वाढवणारं सातारा साईडचं अस्सल पारंपरिक आज आपण उडीद डाळीचं घुटं बनवतोय. घरच्याच साहित्यात बनणारं हे घुटं चवीला अगदी अप्रतिम लागतं. तर त्यासाठी लागणार आहे उडीद डाळ. तर मी इथं साल असलेली उडीद डाळ घेतली आहे. जर तुम्हाला अशी उडीद डाळ नाही मिळाली तर घरी जी उडदाची डाळ असते ती घेतली तरीही चालेल. जर डाळ लवकर शिजावी असं वाटत असेल तर ही उडीद डाळ अगोदर 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवा. नाहीतर मग डायरेक्ट घेतलं तरीसुद्धा चालेल. मग 2-3 शिट्ट्या एक्स्ट्रा कराव्या लागतील, कारण उडीद डाळ शिजायला जरा जास्त वेळ घेते. आता ही डाळ अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग त्यामध्ये पाणी टाकून कांदा आणि टमॅटो दोन्ही टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे कुकरला लावून घेऊयात. कुकरच्या कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या तरी करून घ्यायचे. तोपर्यंत आपण भाजीसाठी जे वाटण लागणार आहे ते तयार करूयात. त्यासाठी मी इथं सुकं खोबरं घेतले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायचेत, आलं आणि लसूण घ्यायचं आहे आणि मुठभर कोथिंबीर घेऊन पाणी न टाकता हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचं नाही. हे बघा वाटण इथं तयार झालं आहे. हे थोडंसं जाडसरच ठेवायचं. आता कुकरसुद्धा गार झाले. डाळ बाहेर काढून घेऊयात. आपण जसं तूर डाळीचं आणि मूग डाळीचं वरण करतो त्यावेळी डाळ एकदम मऊ शिजलेली असते. तर हे घुटं बनवतेवेळी उडीद डाळ इतकी मऊ नाही, थोडीशी असं बोटचेपी पाहिजे. ते खूप जास्त मऊ करायची नाही. मला तर ही अशीच आवडते. त्यामुळं आता ही परफेक्ट शिजली आहे. यामध्ये थोडीशी हळद टाकायचं आहे आणि ही डाळ मी आता घोटून घेते. जर तुम्हाला वरण खूप असं एकजीव आवडत असेल तर डाळीच्या आणखीन 2 शिट्ट्या जास्त करून घ्या, म्हणजे ती डाळ मऊ शिजेल आणि मग वरणसुद्धा तुम्हाला जसं पाहिजे तसं होऊन जाईल. आता कढईमध्ये थोडंसं तेल घेऊयात. त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान फुलल्यानंतर कढीपत्त्याची 4 ते 5 पानं टाकून घ्यायचे. त्यानंतर हिंग टाकायचं आहे आणि 1 चमचा जिरे टाकायचे आणि हे तेलावरती सगळं परतून घेऊयात. आपण नेहमी जसं वरणाला फोडणी देतो अगदी तसंच फोडणी द्यायचं आहे. फक्त यामध्ये आपण वाटण टाकणार आहोत. तर खोबऱ्याचं जे वाटण आहे ते 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला तेलावरती छान वास सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे खोबऱ्याचं जे साधं सुधं वाटण आहे त्यामुळं उडीद डाळीचं घुटं खूप छान लागतं. वाटण 2 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये डाळ टाकून घेऊयात आणि तुम्हाला जसं आवडतं घट्ट पातळ त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कमी गॅसवरती एक 5 मिनटासाठी हे उकळून घेऊयात. जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एक 5 मिनिट हे आपलं घुटं एकदम मस्त असं उकळलेलं आहे. सातारा साईडचं स्पेशल पारंपरिक असं उडीद डाळीचं घुटं तयार आहे. आता हे घुटं गरम गरम भाकरीसोबत भातासोबत एकदम मस्त लागतं. बघितलं ना, उडीद डाळीचं घुटं एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. रोज रोज तेच मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळीचं वरण खाऊन कंटाळा आला असेल तर हे उडीद डाळीचं घुटं नक्की ट्राय करा. घरी सगळ्यांना खूप आवडेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.